सुमित, सुमित, तू काय येडा झालायस? अरे त्याला हाक मारायला तो काय हरवलाय? अरे पण आपल्याला माहितीये का तो कुठे गेलाय ते, म्हणूनच आपण शोधतोय ना. हे बघ, या वेळेला त्याला एकटं राहायचं असणार आहे. तुझ्या आवाज उलट आणखी लांब जाईल तो. अरे एकटं राहायचं तर मग राहू दे ना, आपण का शोधतोय त्याला? अरे त्यांनी स्वतःच्या जीवाचं बरं वाईट करू नये म्हणून. सुमित, 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 अरे कुठे गेला असेल यार? सुमित, सुमित, सुम्या, सुमित, सुम्या, अरे सुमित. अरे यार, मला असं वाटतंय आपण फिरून फिरून परत तिथेच आलोय. अरे पण सुमित कुठे दिसलाय? दिसे विन्या, त्या साईडला बघ, मी या साईडला बघतो. ए काय? तो बघ सुमित. अरे तो सुमितच आहे का? हो चल पटकन. फास्ट घे, फास्ट घे. चल हो हो. चल ना. अरे यात मागे घे, मागे घे. अरे 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 चल ना. अरे या, काय करतोस? मागे काय चाललंय? थांब ना, थांब ना. मागे घे. लगेच मी या दोघींना सांगितलं असतं की चिंता करण्याचं काही कारण नाहीये. मी काय म्हणते, तुम्ही ना उगाचच एवढी चिडचिड करताय. आपली मुलं जबाबदारीने वागणारी आहेत, माहिती की नाही तुम्हाला? हो की नाही ग? सांगतोय मी तुला, या अशा तऱ्हेच्या जबाबदाऱ्या वाटून घ्याव्यात नेहमी. किती फरक पडतो, 2 किंवा 3 की अभिचा फोन. हॅलो. अरे कुठे आहात तुम्ही लोक? आम्ही फ्लॅटवर आलो सुद्धा. अगं ते काय झालं, आम्ही पण येणारच होतो फ्लॅटवर, पण अचानक प्लॅन चेंज झाला. ते सुमितला घरी यावंसं वाटत नव्हतं, पण त्याला बाहेर जावंसं वाटत होतं, म्हणून त्यांना सांग आपण आता तासाभराने पोहोचू. अरे पण मग सांगायचंच ना, आम्ही काही अडवलं असतं का? बरं कुठे जाताय तुम्ही? आम्ही राघवच्या फार्म हाऊसवर. काय? राघवच्या फार्म हाऊसवर जाताय? इकडे काय रे गाढवानो? हा मोरे काका बोला. नाही त्यांना नाही तर मलाही नाही कळवलं तुम्ही. नाही म्हणजे तुम्हाला कळवणार होतो,
कधी सगळं संपल्यावर? अरे इथे या दोघी तिथे काळजी करतात तुमची आणि तुम्ही तिकडे मजा मारताय. मी हॅलो काका विनय बोलतोय. हा तू तुला मी चांगला मुलगा समजत होतो आणि तू रे. अहो नाही काका, जरा ते अचानक ठरलं ना म्हणून. अरे अचानक ठरलं म्हणून काय झालं? चौघेच होतात ना तुम्ही. मी मावलो नसतो का तुमच्या? हो काका, म्हणजे मला कळत होतं आणि मी राघवलाही सांगितलं की आपण घरी जाऊ, काकांना बरोबर घेऊ आणि मग पुढे निघू. तर म्हणाला की नको, खूप वेळ जाईल, तुम्ही खूप वेळ घ्याल. त्या मिसेस मोरेच्या 2 कानफटात ठेवून दे माझ्यातर्फे. अहो काय बोलताय? तुला नाही का, त्या राघवला म्हणतोय मी. राघव मिसेस मोरे? हो का? काय माहिती. त्याच्यामुळे सगळं नुकसान झालं ना म्हणून. नुकसान कोणाचं? माझं. म्हणजे आपल्या सगळ्यांचा वेळ फुकट नाही का गेला अवघाच. आणि ऐका रे, व्यवस्थित जा आणि व्यवस्थित या. आणि माझं पेंडिंग आहे तेवढं लक्षात ठेवा. हो हो काका, म्हणजे काय? सुमितला दे जरा. सुमित. काका हा काका बोला. ऐक रे, पुन्हा एकदा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्स काका. बरं, एन्जॉय करा. काका मला फोन द्या ना. सुमित. हॅलो सुमित. हॅलो. फोन ठेवला. सुमितची खास मैत्रीण आहे ना? हो काकू, काव्या सुमितची एकदम खास. नाही खास मैत्रीण नाही, काही साधीच आहे. सुमितच्याच ऑफिस मध्ये आहेस ना तू बाळा? हो काका. तू त्यांना सरबतावरच पाठवणार आहेस का परत, का काही खायला वगैरे देणार आहे? हो नाही, असं कसं आणते मी. नाही काकू नको, आम्हाला निघायला हवं. हा असं कसं? तुम्ही पहिल्यांदा आलात ना घरी, काहीतरी खाऊन जायला पाहिजे. हा काकू नेक्स्ट टाइम येऊ ना, तेव्हा फॉर शुअर. बर, सरबत तरी संपवा. हो. हा आणि पुढच्या वेळेस त्यांच्याकडे आलात तर आम्हाला भेटल्याशिवाय जायचं नाही. नक्की नक्की. बस चला येतो. हो रेसिपी हो नक्की नक्की. बाय. होय. या बाबा या. कसे आज? मस्त. आम्ही सगळे ताईसाहेबांच्या आशीर्वादाने एकदम मस्त आहोत. बरं, हे माझे मित्र विनया, अभ्या आणि सुमित. विनय हरिश्चंद्र नागपूरकर. बरं, आणि हे आमचे मॅनेजर म्हणा, सर्वेसर्वा म्हणा, शिवलकर. काय बाबा. बर, मी तुमचं सामान घेतो. शिवलकर, गुढीनोकडे मोबाईल नाहीये. काकांना फोन करून त्याची काळजी घ्यायला सांग. नो, एक छोटस काम सांगू का? म्हणजे स्मॉल. मला सोडून मजा करतात तिकडे. आपल्या घरात एक क्वार्टर आहे. क्वार्टर कुठे आहे? शोधायला लागेल तुम्हाला. ए